तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 3 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्याला कोर्टात आणलं जातं. ऐश्वर्यासाठी कोणीच आलेलं नसतं. तिचे वडीलही नाही आणि सासरकडचे कोणीच नाही. फक्त तेवढी कावेरी आलेली असते. ऐश्वर्या विचारते, आई, माझ्या बाजूनी कोणीच नाही आहे का? कावेरी म्हणते, अगं, तुझ्या घरच्यांना सगळ्यांना वाटते की तू चांगुलपणाचं नाटक करते, म्हणून ते स्वतः तर नाही आले, पण जानकीला सुद्धा बाहेर पडू देत नाही आहे. ऐश्वर्याच्या जेवढ्या होप्स होत्या त्यासुद्धा सगळ्या निघून जातात. ऐश्वर्याला वाटतं की झालं, आता आयुष्यभर आपल्याला जेलमध्ये सडावं लागणार. थोड्या वेळाने ऐश्वर्या कोर्टात येते आणि तिला अजून एक मोठी धक्कादायक बातमी कळते. सौमित्र तिच्या विरोधात उभा आहे. जज ऐश्वर्याला विचारतात, तुमच्याकडून कोणते वकील आहेत? ऐश्वर्या म्हणते, माझ्याकडून कोणी वकील नाही. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी म्हणते, वकील आहेत. जानकीसोबत अवंतिका आलेली असते. अवंतिका ऐश्वर्याची केस लढणार असते. थोड्या वेळाने केस चालू असताना जानकी कोर्टाबाहेर येते आणि तिला एक व्हिडिओ येतो. जानकी तो व्हिडिओ बघते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. ओवीला कोणीतरी किडनॅप केलेलं असतं. कोणीतरी म्हणण्यापेक्षा मायानेच किडनॅप केलेलं असतं. माया मनात म्हणते, जानकी, ऐश्वर्याला मदत करतेस ना तू? आता या सगळ्याचे परिणाम भोगायला तयार राहा. आता जानकी ओवीला सोडवून ऐश्वर्याला सुद्धा या सगळ्या अडचणीतून कसं बाहेर काढणार आहे ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी सौमित्राकडे येते. सौमित्राला ऐश्वर्याची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते, पण सौमित्र केस लढायला स्पष्टपणे नकार देतो. सौमित्र तिथून निघून जातो. जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका, अगं, भाऊजी नाही म्हणाले, पण तू तर होऊ म्हणू शकतेस ना. अगं, किती झालं ना तरी ऐश्वर्या आपली जाऊ आहे आणि एका बाईने दुसऱ्या बाईच्या पाठीशी उभं राहायला हवं. अवंतिकाला जानकीचं बोलणं पटतं. ती ऐश्वर्यावर विश्वास ठेवत नाही, पण जानकीच्या विश्वासावर विश्वास ठेवते आणि ती केस लढायला तयार होते. तर इथे माया सारंगला रडून रडून आपल्या घोळात घेते. सारंगला मायाच्या सगळ्या बोलण्यावर विश्वास बसत असतो. माया म्हणते, सारंग, अहो, मला एक मोठी गोष्ट कळली आहे. ती ऐश्वर्या जानकीताईचा जीव घेणार आहे. म्हणून प्लीज, आता काहीही झालं ना तरी जानकीताईंना घराबाहेर पडू देऊ नका. अहो, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. जर जानकीताई घराबाहेर पडल्या ना तर त्यांचा जीव जाईल. अहो, मी स्वतः आले असे त्यांचा जीव वाचवायला, पण मी तिथे आले तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण आता हीच संधी आहे. आपण दोघं मिळून जानकीताईंना वाचवू, म्हणजे सगळ्यांच्या मनातली माझ्याबद्दलची इमेज बदलेल. सगळे माझ्याबद्दल चांगला विचार करतील. म्हणून प्लीज सारंग, विश्वास ठेवा. आपल्या दोघांना आता जानकीताईंना वाचवायला हवं. सारंग म्हणतो, माया, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. मी आता तुम्ही सांगाल तसं सगळं करायला तयार आहे. मी आता जानकी वहिनीला घराबाहेर पडू देणार नाही. आणि माया, तुम्ही किती चांगला विचार करता हो. सगळे तुमच्या विरोधात आहेत आणि तरी तुम्ही घरातल्यांचा एवढा चांगला विचार करता. आता हा हात धरलाय ना, हा शेवटपर्यंत सोडणार नाही. सारंग मायाला मिठी मारतो. तर इथे ऐश्वर्या रात्री जेलमध्ये असते. तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं आणि ऐश्वर्या कन्फ्यूज होऊन जाते. तिचं एक मन सांगत असतं की जानकी चांगली आहे, जानकी आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढणार, जानकीवर विश्वास ठेवायला हवा. तर दुसरं मन सांगत असतं की नाही, जानकी इथे येणार नाही. ऐश्वर्या, तू आत्तापर्यंत त्यांच्या घरातल्यांसोबत जे काही केले ना त्याचा वचपा जानकी काढणार, तुला आयुष्यभरासाठी इथेच सडवणार. माया बोलते तसंच होणार. जानकी इथे येणार नाही, तुला इथून बाहेर काढणार नाही. ऐश्वर्या कन्फ्यूज असते. तर दुसऱ्या दिवशी जानकी सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते, पण घरातले कोणीच कन्व्हिन्स व्हायला तयार नसतात. ऐश्वर्याच्या बाजूने कोणीच काही बोलायला तयार नसतं. तर उलट सौमित्र तयार होतो आणि तो कोर्टासाठी जायला निघालेला असतो. अवंतिका विचारते, सौमित्र, तू कुठे चाललायस? सौमित्र म्हणतो, मी ऐश्वर्याच्या विरोधात लढणार आहे. ऐश्वर्याने जे काही आत्तापर्यंत आपल्याबद्दल केलं आहे ना त्या सगळ्याचा बदला मी घेणार. जानकी वहिनी सपोर्ट करते ना, आता जानकी वहिनी चूक करते, पण मी ती चूक सुधारणार. अवंतिका सौमित्राला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण सौमित्र ऐकत नाही. तो ऐश्वर्याच्या विरोधात केस लढायला निघून जातो. तर थोड्या वेळाने जानकी नानांच्या मदतीने कोणी वकील मिळतोय का, कोणी ओळखीचं ऐश्वर्याची केस घ्यायला तयार होतंय का याबद्दल फोन करत असतात, पण कोणतेच वकील काम करायला तयार नसतात.
आणि इथे सारंग मायाला फोन लावतो. माया म्हणते, सारंग, मला एक मोठी गोष्ट समजली आहे. जानकी वहिनीच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. त्या ऐश्वर्याने जानकी वहिनी विरोधात खूप मोठा प्लॅन केलाय. म्हणून आता काही करून तुम्हाला वाचवायला हवं त्यांना. ऋषिकेश दादा पण घरी नाही आहे. सारंग, आता ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जानकी वहिनींना वाचवायचं आहे. सारंग म्हणतो, ठीक आहे माया, आता मी जानकी वहिनींना थांबवणार. मी जानकी वहिनीला घराबाहेर पडू देणार नाही. पण माया, अहो मी काय कारण सांगू, त्या माझं ऐकणार नाहीत. माया म्हणते, सारंग, अहो काहीतरी विचार करा तुम्ही. काहीही झालं तरी जानकीला तिथून बाहेर पडू देऊ नका. अहो ती बाहेर पडली ना की ऐश्वर्या सोडणार नाही. माहिती आहे ना, ती कुठल्याही थराला जाऊ शकते. म्हणून प्लीज. सारंग म्हणतो, माया, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता माझा जीव गेला तरी चालेल, पण जानकी वहिनी घराबाहेर पडू शकणार नाही. ही जबाबदारी माझी आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही कळवलं. माया ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवून देते. सारंग जानकीला वाचवण्यासाठी, जानकीला घराबाहेर पडू न देण्यासाठी आत जातो. तर इथे नाना, जानकी कोणी वकील भेटतात का हे बघत असतात. जानकी म्हणते, नाही नाना, आपल्याला वकील नाही भेटत आहे. पण ठीक आहे, मी जाते, कोर्टाबाहेर कोणीतरी भेटेल. मी बघते. ऐश्वर्याला एकटं सोडणार नाही आहे मी आता. ऐश्वर्याला कोणीतरी सपोर्ट हवं आहे आणि मी जाणार. जानकी जात असते आणि तेवढं तिथे सारंग येतो. सारंग म्हणतो, वहिनी थांब, तू बाहेर पडू शकत नाही. जानकी विचारते, काय झाले? सारंग दरवाजा लावून घेतो, दरवाजाला कुलूप लावतो. जानकी म्हणते, अहो भाऊजी काय करताय तुम्ही, दार उघडा. अहो मला कोर्टात जायचं आहे. ऐश्वर्याच्या बाजूने उभं राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सारंग म्हणतो, नाही वहिनी, दार वाजवू नकोस. आता काहीही झालं ना तरी मी तुला घराबाहेर पडू देणार नाही. नाना म्हणतात, ए सारंग मूर्खा, काय लावलेस तू? सारंग म्हणतो, नाना काहीही बोला, पण मी वहिनीला घराबाहेर पडू देणार नाही. त्या ऐश्वर्याने तिच्या माणसांनी मोठा प्लॅन केला आहे. वहिनी कोर्टात जायला निघाली की तिच्यावर अटॅक होणार आहे आणि तिला मारून टाकणार आहेत. जानकीला समजतं की सारंगला मायानेच हे सगळं सांगितलं आहे. सारंग म्हणतो, दादा पण घरात नाही आहे. आता तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुला घराबाहेर पडू देणार नाही. जानकी दरवाजा ठोकत असते. नाना पण सारंगला समजावत असतात, पण सारंग काही ऐकायला तयार नसतो. तर इथे ऐश्वर्याकडे हवालदार येतात. हवालदार म्हणतात, चला जायचं आहे कोर्टामध्ये. ऐश्वर्या म्हणते, जानकी आली आहे ना, वकील घेऊन आली आहे ना? हवालदार म्हणतात, नाही, तुझ्याकडून कोणीही आलेलं नाही आहे. आता सवय करून घे या वातावरणाची, तुला इथेच सडायचं आयुष्यभर. हवालदार तिला घेऊन जातात. ऐश्वर्याचा विश्वासघात केल्यासारखं तिला होतं. तिला वाटतं की जानकीने बदला घेतलाय. आत्तापर्यंत आपण जे चुकीचं वागलोय त्याचा बदला घेतलाय. ऐश्वर्या हर्ट होते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.